आपलं हक्काचं व्यासपीठ विश्व विशाल न्यूज। आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। एक मराठा लाख मराठा सर्व एक मराठा लाख मराठा। माझ्या तोंडावर दाढी मिशन असताना सुद्धा मी जेल भोगलेली आहे 16 दिवस मराठा आरक्षण मध्ये। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारनं जो GR काढलेला आहे तो स्वीकारलेला आहे। आपण आता सांजा गावामध्ये आलेलो आहोत आणि सांजा गावामध्ये तरुणांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, बघूयात ते काय म्हणतात। आज अतिशय चांगला दिवस या ठिकाणी आहे की जी काय मागणी या मराठा समाजानं बऱ्याच दिवसापासून जो वंचित होता आरक्षणापासून, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वंचित असणारा आमचा हा मराठवाडा होता। आणि आज मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनाला यश आलं, सर्व मराठा ताकदीनं उभा राहिला। त्याच्यामध्ये तर आमचं सांजा गाव हे अग्रेसर होतं आणि आज सुद्धा सगळे मुंबईमध्ये 400 ते 500 लोक सांजेचे आहेत, पण त्यांच्या यायच्या आधीच आम्ही या ठिकाणी असा आनंद उत्सव असणाऱ्या या ठिकाणी साजरा करत आहे, जेणेकरून हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर आज सरकारनं लागू केलं। म्हणून या मराठवाड्यातील जो वंचित गरीब समाज होता मराठा, त्या मराठा समाजाला न्याय मिळाला आज। त्याच्यामुळे पूर्ण सांजा गाव या ठिकाणी आनंदामध्ये जल्लोष करत आहे। मागील देश स्वतंत्र झाल्यानंतर मागच्या 50 वर्षापासून मराठवाड्यातल्या गोरगरीब मराठा समाजावर जो आर्थिक आणि सामाजिक अन्याय झालेला होता, तो अन्याय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आणि त्यांनी स्वतःच्या शरीराला घेतलेल्या भयानक यातनेमुळे, त्यांनी स्वतःच्या शरीराला यातना घेऊन मराठवाड्यातला संपूर्ण मराठा समाज हा आरक्षणात आणून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी वारेमाप प्रयत्न केलेले आहे। त्यामुळे मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा कायम ऋणी राहील। त्याचबरोबर या आरक्षण लढ्यात ज्या सर्व तरुणांनी बलिदान दिले, त्यांचे बलिदान ही मराठा समाज कधीही विसरणार नाही। आणखीन एक वेळेस मनोजदादा जरांगे पाटील यांचे सांजा ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। सर्वप्रथम सगळ्या मराठा बांधवांचे मी आभार मानतो की ज्यांनी हा लढा उचलून धरला। सर्व समाजाचे आभार मानतो। आणि आज अजून एक मराठा समाजाला नतमस्तक व्हायला माणूस मिळाला आपल्याला मनोजदादांच्या रूपात। छत्रपती नंतर आज जर आपल्या मराठा समाजाला कोणी तारलं असेल तर ते आणि फक्त मनोजदादांनी तारलं। त्याच्यामुळे आज सर्व समाज त्यांच्या पाठीशी इथून पुढे आयुष्यभर उभा राहील। कुठलाही लढा असू द्या, अजून लढाई पूर्णतः आपली झालेली नाही। आताशी फक्त मराठवाडा आपला झालाय, अजून महाराष्ट्र बाकी आहे। त्याच्यामुळे बाहेरील महाराष्ट्रातील जनतेने बी त्या गोष्टीची खात्री घ्यावी। मराठवाड्यातला मराठा समाज हा तुमच्या पाठीशी कायम उभा राहील। विजय आमचा एकट्याचा नसून हा तुमचा सुद्धा आहे। तुमच्या सुद्धा आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहू। एक मराठा मराठा। तुम्ही भावनिक झाला आहात, डोळ्यामध्ये पाणी दिसतंय, आनंद अश्रू आहेत? हो, खरंच आहे, आनंद अश्रू आहेत। कारण हा एक 2-4 महिने किंवा 1 वर्षाचा लढा नाहीये। 2019 2014 पासूनच तसं तर मी स्वतः या लढ्यात आहे। माझ्या तोंडावर दाढी मिशन असताना सुद्धा मी जेल भोगलेली आहे 16 दिवस मराठा आरक्षण मध्ये। आज नव्हे, 5-7 वर्षाखाली कोपर्डी प्रकरण झालं त्यावेळेस। त्याच्यामुळे आनंद अश्रू नक्कीच आहेत आमचे। तर आता आपण सांजा गावातील मराठा जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत आणि यांनी सांगितलं तसं की हे यश जे मिळालेलं आहे ते सहजासहजी मिळालेलं नसून शरीराला आतोनात यातना त्यांनी सहन केलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांनी। आणि तेव्हा कुठेतरी मराठ्यांना हे आरक्षण आज दिसत आहे। विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव। आपलं हक्काचं व्यासपीठ विश्व विशाल न्यूज। आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।